उपस्थित आजच्या या ऑनलाईन लेक्चरला जे विद्यार्थी हजर आहे या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मी अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती. आणि विद्यार्थ्यांनो, आज BA भाग 2 सत्र 3 मराठी वाङ्मय या विषयाअंतर्गत आपण मागील काही तासांपासून निवडक मराठी कथा या पुस्तकातील एकूण आजपर्यंत आपण 8 कथा वेगवेगळ्या लेखकांच्या समजून घेतल्या, त्याचं आपण अध्ययन केलं, अध्यापन केलं. या वेगवेगळ्या 8ही कथाकारांच्या कथांचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य होतं. कथाकार म्हणून ही माणसं, ही जी मंडळी आहे, यांनी काही मूल्य या कथेतून आपल्याला दिली आहे. असंच एक वऱ्हाडातला कथाकार, त्याला आपण म्हणता येईल वामन कृष्णराव चोरघडे, या कथाकाराची ज्येष्ठ असा कथाकार आहे आणि नागपूर या गावचे हे कथाकार पासआउट झाले आहेत ते. आणि यांची सुंदर अशी संस्कार नावाची कथा अभ्यासक्रमात आपल्या समाविष्ट केलेली आहे. आम्ही जेव्हा BAला होतो तेव्हा आम्हालासुद्धा ही कथा संवाद नावाच्या संपादित पुस्तकामध्ये आम्हाला BA भाग 2ला होती. आणि आज ती कथा आपण समजून घेऊया. आता विद्यार्थ्यांनो, संस्कार या कथेचं शीर्षकच आहे. अर्थात या कथेमध्ये जे पात्र आहे ते स्वतः लेखक आहे. लेखक स्वतः आपल्याशी बोलतो अशा भूमिकेतून, आणि लेखकानं आपल्या पूर्व आयुष्यातल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाच्या कालखंडामधला त्याचा आलेला अनुभव तो आपल्यासोबत शेअर करतो आहे. सुंदर, उत्तम, चांगली कथा आहे. खूप कमी पात्र या कथेमध्ये आहे. आपण कथेचा जेव्हा मित्रांनो अभ्यास करतो विद्यार्थ्यांना, तेव्हा आपल्या काही गोष्टी आपण गृहीत धरल्या पाहिजे. कथेत प्रसंग असतात, कथेत ठराविक पात्रे असतात, त्या पात्रांचे स्वभाव विशेष आपल्याला समजून घ्यायचे असतात. लेखक या पात्रांच्या मुखातून आपल्याशी बोलत असतो. पात्राचे जे आपसामधले जे काही हेवे दावे असतात, त्यातला जो मूल्य संघर्ष असतो तो सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा असतो. मुख्य नायक आणि सहनायक यांच्यातलं नातं समजून घ्यायचं असते. छोट्या छोट्या प्रसंगातून आपण या कथेतून आपल्या जगण्याशी संबंधित काही मूल्य शिकत असतो. कथेचं हेच वैशिष्ट्य आहे की कथाकार हा काही गोष्टी आपल्याला कथेत बिंबवतो, आणि जेव्हा कथा वाचक हा कथा वाचतो तेव्हा ती कथा त्याच्या मनात भिनत राहते. आणि अर्थातच काही कथा आपल्या चिरकालसुद्धा स्मरणात राहतात. वाक्रू चोरघडे, वामन कृष्णराव चोरघडे यांची संस्कार ही कथा आपण आजच्या तासाला शिकवून घेऊया. त्यातला काय मतितार्थ आहे, काय कथेचा आशय आहे, कोणतं आशय केंद्र आहे, कुठले पात्र आहे, कुठले प्रसंग आहे, आणि कोणतं संस्कार मूल्य या कथेतलं आहे ते बघूया. 9व्या क्रमांकाची कथा पुस्तकातल्या 104 पान नंबरवर आहे आणि त्याचे लेखक आहे वामन कृष्णराव चोरघडे. सुंदर कथा आहे, खूप एकदम सुटसुटीत कथा आहे. गावखेड्यातलं वर्णन आहे. तिच्या 13 वर्षाच्या कोवळ्या अंतःकरणात जी ज्योती त्यावेळी होती ती आता असेल नसेल मला माहीत नाही, पण अनुमानाने काही गोष्टी सिद्ध होण्यासारख्या जर असतील तर ती अजूनही असेल, असं लेखक सुरुवातीला 3 ओळीत सांगतो. माहीत नाही, सरळ कथानकाला सुरुवात झाली आणि कुठला तरी मुलीबद्दल तो बोलतोय असं आपल्या लक्षात येतं की ठीक आहे म्हणते, एवढे दिवस लोटले, पण तिच्या अंतःकरणात तेव्हा तिचं जे काही संस्कार देण्याचं जे काही तिचं जे काही गणित होतं ते आजही तिच्यामध्ये ते असू शकते. आणि अनुमानानं जर काही गोष्टी तर्काच्या आधार जर सिद्ध झाल्या तर ते आजही तशीच असेल. लेखक आता वेगळ्या ठिकाणी आहे, ती वेगळ्या ठिकाणी आहे, असं सुरुवातीच्या 3 ओळीतलं वर्णन आहे. आणि त्यावेळी तर तिचे अंतःकरण मृदू असूनही गुलाब कलिकेसारखे होते. अंतरीचा प्रकाश तिच्या मुखावर खेळत होता. सुंदर वर्णन करतो, सरळ वर्णन आहे. XYZ एक व्यक्ती आहे, स्त्री आहे, मुलगी आहे, तिचं वर्णन करणं सुरू आहे. तिच्या मुखाची दीप्ती हृदयात फाकली होती कुणास ठाऊक म्हणते, पण सलमाचा एकमात्र अढळ विश्वास होता की मुख प्रसन्न असले की मन प्रसन्न असते. सलमा. लेखकानं पहिल्या 2 छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याशी तो बोलतो. तिचं नाव सलमा असते आणि तो स्पष्टच म्हणतो की तिनं जेव्हा माझ्या मनावर काही गोष्टी कोरल्या होत्या. काय कोरलं होतं की माणसाचं मुख जर प्रसन्न असेल तर त्याचं मन प्रसन्न असते, अशा पद्धतीचा एक चांगला संस्कार लेखकावर तिने केला होता. आणि म्हणून ते वाक्य लेखकाला एवढ्या वर्षानंतर आठवते. तो म्हणतो की अर्थातच ती आजही असेलच. आता लेखक जुनी घडलेली घटना काय होती ते आपल्याला सांगतो. माझ्याच शाळेत असूनही तिचा सहवास मला फार उशिरा लाभला. आमच्या अनवर पाटलाची ती मुलगी. आता सलमा ही जी कोणी मुसलमान समाजाची पोरगी आहे, ती गावामधल्या अनवर पाटलाची मुलगी. गावामध्ये मुसलमान आणि हिंदू अशा पद्धतीचे जाती आहेत, त्याचं वेगवेगळे लोक असतात. गाव हे मुळामध्येच एकूणच भारत आणि भारतातली खेडी
आता म्हणजे असा विषय आहे की सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांद असता. अनवर आब्बा पाटलाचं गावात घर आहे, त्याचं दुकान आहे आणि त्याची ती मुलगी आहे. लेखक त्या गावातला हिंदू कल्चरमधला, हिंदू समाजाचा आहे. आमच्या अनवर पाटलाची ती मुलगी म्हणून तो वर्णन करताना आमचा शब्द वापरतो. चोरघडे हे जे काही लेखक आहे हेही सुद्धा उद्धव शेळकेसारखेच त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतर जे काही हिंदू आणि मुस्लिमांचं जे वैर भासवलं गेलं आणि दिसलं गेलं प्रत्यक्ष घटनांमधून, तिथून लेखकाचा समन्वयाचा तो धागा असतो की माणसांचं वैर झालं नाही पाहिजे. आणि तोच धागा याच्यातही दिसतो की गावखेड्यामध्ये काही मुसलमान आणि हिंदू असं काही वैरत्व नाही आहे. त्या पार्श्वभूमीवर ह्या कथा लिहिल्या गेलेल्या आहे. उद्धव शेळकेसुद्धा, वारकरू चळवळेसुद्धा याच पठडीतले लेखक आहे. ते म्हणतात की आमच्यात आणि त्यांच्यात की असा दुजाभाव नव्हता. एकदा तर त्या अनवर पाटलाने म्हणते मला मोहरमच्या सणात अंगाला रंग लावून वाघ बनवलं होतं, नाचवलं म्हणते त्या मोहरमच्या सणात. आणि मी जेव्हा माझ्याच अंगणात नाचलो तेव्हा माझ्या आईलासुद्धा मी ओळखायला आलो नाही. आणि तो काय म्हणते, मी बोलेस तर मला कुणी ओळखलंसुद्धा नाही. आईचा आपलं मूल ओळखून काढण्याचा अभिमान त्या दिवशी जिरला. अशा पद्धतीनं अनवर पाटील हे जरी जातीनं मुसलमान असले आणि लेखकाच्या घरातले संस्कार किंवा लेखक स्वतः जरी हिंदू असला तरी त्यांच्यात आणि आमच्यात काही असं वैरत्व नव्हतं. अनवर पाटलाचे घर मात्र आम्हा सगळ्यांना वर्ज होती. एक फक्त थोडीशी आडकाठी होती गावखेड्यामध्ये की हिंदू मंडळी ही मुस्लिमांच्या घरी सहजासहजी जात नसे. त्याचं कारण असं होतं की लेखक सांगतो आपल्याला की आम्हाला त्यांच्या घरात प्रवेश नव्हता. मुसलमानाचा आणि हिंदूंचा जो काही गावामधला जो काही धागा होता तो वर्णन करताना लेखक पुढे असं म्हणतो की अनवर पाटलाचं घर आणि आमचं घर काही असं वैरत्व नव्हतं, पण आम्ही काही त्याच्याकडे फार जात नसे आणि त्यांच्या घरी जायचं नसतं अशा पद्धतीचे संस्कार आमच्यावर झाले होते म्हणते. त्यामुळे सलमा दिसली ती मला एकदम डायरेक्ट शाळेतच. तो म्हणतं की ही जी कोणी अनवर पाटलाची मुलगी होती ती डायरेक्ट मला शाळेत दिसली. आत्मस्तुतीचा क्षण जसा माणसाला सुख देतो तसा आत्मनिंदेचा क्षणसुद्धा कधी कधी बरं आपल्याला करून जातो, बरं वाटतं म्हणते आपल्याला. एखाद्या वेळेस आपल्याला आपली कोणी स्तुती केली तर आपण जर असं चांगलं वाटते आपल्याला. पण एखाद्याला जर आपले काही दुर्गुण दाखवले तर तो दुर्गुण दाखवणारा जो व्यक्ती असतो त्याच्याबद्दलही आपण जर चांगली भूमिका ठेवली तर तो व्यक्तीसुद्धा महत्त्वाचा असतो. आणि नेमकं लेखकाच्या बाबतीत या कथेत हेच झालं आहे. आणि म्हणून तो सलमाला वारंवार तिचं वर्णन करतो, ती कशी चांगली आहे हे आपल्याला पटवून देतो. काय झालं म्हणते, मग काय घटना घडली तर प्रायमरी शाळेत मी जात होता. लेखकाने अत्यंत जुनं खेड्यातलं वर्णन केलेलं आहे. तो ज्या ठिकाणी शिकत होता ते खूप जुनं वर्णन आहे. तो म्हणते की माझ्या गावामध्ये जेव्हा मी प्रायमरी शाळेमध्ये शिकत होतो, शाळा म्हणते कायचं म्हणते पहा, शाळेतलं काय गावातलं खेड्यातलं काय शाळेचं वर्णन आहे पहा. आज ज्या पद्धतीनं आपल्याकडे दिसते की त्या पद्धतीनं ती नाही आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीची ती गावातली शाळा आहे. ती प्रायमरी मराठी शाळेत मी जात असे आणि शाळा म्हणजे काय म्हणते, उंच पडलेल्या एका किल्ल्याचं ते खिंडार होतं, पळक्या भिंती होत्या आणि त्या वरांड्यामध्ये आम्ही बसायचो. खूप विस्तीर्ण असं पटांगण होतं म्हणते आणि दूधमोगऱ्याची सुंदर फुलं आजूबाजूनं फुललेली होती. आणि जेव्हा आम्ही शाळेत जातो त्याचा सुगंध असा तो दरवडायचा. शाळेच्या खोलीत 2 वर्ग खोल्या होत्या, सरळ गावातल्या 2च वर्ग खोल्या, त्याच्यात 4 वर्ग भरतात. खोली लांब होती, एका कोपऱ्यात मराठी 4था वर्ग आणि दुसऱ्या टोकाला उर्दू. बाहेरच्या पडीत म्हणजे बाहेरच्या वरांड्यामध्ये मराठी दुसरी आणि दुसऱ्या कडेला मराठी उर्दू असं ते सगळं विभाजन. मी म्हणते लेखक स्वतः वाकू चोळगण म्हणते मी कोणत्या वर्गाला होतो, मी मराठी शाळेमधल्या 2ऱ्या वर्गात शिकत होतो. आणि ती जी सलमा नावाची पोरगी होती ती उर्दूमध्ये याच वर्षी तिचा ॲडमिशन झाली होती, म्हणजे ती 1ल्या वर्गात होती. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा असतो मित्रांनो. आणि मग सलमा कोणत्या वर्गात आहे, सलमा उर्दू शाळेमधल्या 1ल्या वर्गात आहे. लेखक कोण्या वर्गात आहे, मराठी शाळेतल्या 2ऱ्या वर्गात लेखक शिकतो आहे. इथपर्यंत आपण आलो. आपण कथानकाला पुढं नेऊया. काय घटना घडली, खेड्यातली मुलगी अनवर आब्बांचा पानमळा होता, किराणा दुकान एक, आणि आता अनवर आब्बाचं काय म्हणते, पानमळा. असे 2 व्यवसाय सलमाच्या घरात आहे. बारीक प्रश्न विचारतात वस्तुनिष्ठवाले. अनवर आब्बाचा पानमळा आहे म्हणजे त्याच्याकडे पानं जे आपण विड्याचे पानं घेतो त्याचा मळासुद्धा आहे. मग आता तिचं एकूण जे घरातलं बॅकग्राऊंड आहे ते वर्णन करताना लेखक म्हणतो की मोकळ्या हवेत सलमाचे दिवस जात होते. तिचे खाणेपिणेसुद्धा व्यवस्थित होते आणि मग त्यामुळे ती अंगापेंडानं 1ल्या वर्गातली जरी पोरगी वाटत असली तरी ती 16-17 वर्षे दिसत होती आणि वगैरे वगैरे. तिचा जो मुसलमानी पहिराव असतो तो पैजामा आणि फुलांचा असा सदरा
ती घालून यायची. तिचे नितळ असे डोळे होते. तिच्या डोळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा संकोच नव्हता. गहिरी अशी तिची नजर होती. व्यक्तिमत्वाचं जे काही व्यक्तिरेखन आहे, व्यक्तिचित्रण ज्याला म्हणतो आपण, हुबेहूब एखादा व्यक्ती शब्दातून वर्णन करण्याचं कौशल्य कोणत्याही कथाकाराकडे असलं पाहिजे, ते असते. आणि आपण वाचून राहिलो कथा, पण आपल्याला सलमा आपल्यासमोर उभी राहते. तशी वाकरू चोरगडे यांच्या लेखणीला आपल्याला दाद देता येईल की सुंदर पद्धतीनं ते सलमाचं व्यक्तिचित्रण करतात. स्केच काढावं एखाद्या चित्रकारानं, तशा पद्धतीचं शब्दाच्या माध्यमातून चोरगडे आपल्यासमोर सलमाला उभी करतात. आणि मग पुढे काय झालं म्हणते, गहिरी नजर तिची जी होती ती निष्पाप होती. बोलताना तिच्या नाकातला जो लांब मोती असायचा तो हलायचा. तिचे ओठ आमच्याकडे सारखे ओढून घेत असायचे. चेहऱ्यावर तिच्या काही देवीचे व्रण होते. 4-2 टोचण्या पेरूला माराव्यात अशा पद्धतीने तिच्या चेहऱ्यावर काही सौंदर्य चढवणाऱ्या त्या काही गोष्टी होत्या. कोवळ्या पालवीनं भरलेला वृक्षावर चांदणे नाचत असावे असं तिचं मंद मंद स्मित होतं. सुंदर वर्णन आहे. कसं वर्णन करावं एखाद्या स्त्रीचं, मुलीचं, एखाद्या निसर्गाचं म्हणा, कसं वर्णन करावं हे प्रतिभा शक्तीच्या भरोशावर या लेखक मंडळींना जमते. आणि म्हणून मग चोरगड्यांनी सलमाचं हुबेहूब असं वर्णन केलेलं आहे. झाडावर जसे सोनचाफ्याचे फूल तशी मुलात बसलेली सलमा दिसत असे. उर्दू शाळेत मुलं मुली एकत्र शिकत. स्पेशल एकटी शाळा, त्याच्यात मुलं मुली. स्पेशल काही असं मुली वेगळ्या मुलं वेगळ्या अशी ती प्रकार नव्हता. खेड्यात असंच असते. शिक्षक म्हातारे पितृतुल्य मुनीर मास्तरजवळ अलिफ बे पे से म्हणत ती बसली असे. उर्दू शाळेत या सलमाला शिकविणारा जो शिक्षक आहे त्याचं नाव आहे मुनीर मास्तर. लेखकानं स्वतःच्या शिक्षकाचं काही नावगाव सांगितलं नाही, पण त्या सलमाला शिकवणाऱ्या मुनीर मास्तरांचं तिकडे कोपऱ्यामध्ये त्यांचं उर्दूमधलं शिक्षण चालायचं आणि लेखकांना ते दिसायचं. लेखक सारखं तिकडे लक्ष देत असायचं. आणि मग इकडे आमचा जो मराठीचा शिक्षक होता म्हणते तो रामाने आपल्या पोपटाचा पिंजरा पुढल्या दारी टांगला वगैरे अशा पद्धतीनं आमची पोपटपंची चालू असायची. सलमाकडे वारंवार लक्ष जात होतं. धड्यात खेळात त्यामुळे आमचा व्यत्यय येत असे. अशी मनस्थिती त्यावेळी मुळीच नव्हती. सबब तिची तिकडे अभ्यास चाले व आमचा इकडे अभ्यास चाले. मधली सुटी झाली की उन्हात आम्ही गोट्या खेळत असू. सलमा पडवीत खांबाची टेकून आमचा खेळ पाहत असे. अशी सगळी शाळा चालू असायची. आणि दुपारच्या सुटीमध्ये लेखक आपला त्या गोट्या खेळायचा, त्याच्या काही सोबती होते. आणि मग सलमा उभी राहून खांबाला टेकून त्या आमच्या खेळाकडे बघत असे. विजयाचा उन्माद मला सतत हवा असे. एकदा गोटी खेळताना माझी मार्क्याची गोटी हुकली. मुले हसली. मी चिडेने इकडे तिकडे पाहिले तेव्हा सलमासुद्धा हसली. आता साहजिकच आहे. मी म्हणते नेहमी आपला राज्य जिंकणारा होतो आणि एकदा माझी गोटी हुकली तर सगळे जाऊन हसले आणि त्यात सलमा उभी होती तेही हसली. आणि मग लेखकाला तिचा राग येतो. मग काय, तिच्याबद्दल अडी बसायला तेवढे कारण पुरेसे झाले म्हणते. मग म्हणजे कालपर्यंत जी सलमा लेखकाला आवडायची आणि आज ती आपल्याला हसते आहे. लेखकाचा थोडंसं त्याचा आखण गरम झाला आपल्या वऱ्हाडी भाषेत बोलायचं झाल्यास. मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणते लेखकाने ठरवलं की आता काल आपल्याला जर ही हसली, आता आपल्याला हिला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. आणि मग काय घटना घडते दुसऱ्या दिवशी, काय घडते पहा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ती शाळेत आली आणि मग अंगणातून येत होती. मग आमचे सगळे 5-6 मित्रांचे टोळके वाटच पाहत होतो म्हणते आमची तिची बरी सापडली. आता मास्तरही यायचे म्हणते अजून. ठीक आहे, आमचेच राज्य आहे, चाला. असेल म्हणते सुंदर, असली तर ती मोठी असेल आपल्या घरची, पाहून घेऊ. मलाही जीवाला जीव देणारे दोस्त आहेत. हे साधे सुलभ विचार आम्ही 3-4 जणांच्या बाजाराच्या चव्हाट्यावर ऐकलेल्या काही रंगेल शेलक्या शिव्या म्हणून आम्ही तिला हसळल्या. म्हणजे काय ज्या शिव्या द्यायच्या होत्या त्या पद्धतीच्या शिव्या मुलीला या पद्धतीनं यायने दिलेल्या काय 2-4 पुट्टेने आहे. आणि मग हाय रे केले आणि त्यातला अर्थसुद्धा आम्हाला त्यावेळी कळत नव्हता म्हणते. आणि मग सलमा बिचारी जिरल्यासारखी झाली व तिचा चेहरा पडला आणि ती वर्गात जाऊन बसली. मीही मोठ्या उन्मादाने म्हणते पाठीवर आपला गणित घ्यायला लागलो. आणि आम्ही कोण होतो, मी म्हणते दुसऱ्या वर्गाचा मॉनिटर होतो वर्गातला, म्हणजे हुशार होता. आणि मग मलाही वाटलं म्हणते काल मला ती हसली ना, घेणं मग आता अशा पद्धतीनं एक बदला घेतल्याचा एक विजयाचा उन्माद माझ्याही चेहऱ्यावर होता वगैरे वगैरे. मग झाला ना, बदली सुटी झाली. गोट्या भराभर अंगणात पडल्या. सलमा खांबापाशी येऊन उभी राहिली. तेच हास्य. जी पोरगी सलमा रोज आमच्या गोट्या खेळताना खांबाला उभी राहून पाहत होती,
आणि आज आपण तिला सकाळी शिव्या दिल्या तरीही ती आज तशाच पद्धतीनं आपल्याशी बोलते. तिचं हास्य तसंच कंटिन्यू आहे. लेखक परेशान झाला. काय म्हणतो तो की बदली सुटी झाली, गोट्या बराबर आमच्या अंगणात पडल्या, सलमा खांबापाशी येऊन उभी राहिली, तेच हास्य, तीच तिची प्रसन्नता, किंचित गांभीर्य, डोळे मात्र आभ्राच्छादित. तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा होता. मग मी बराबर गोट्या उडवल्या म्हणते. बिस्की चोट मारून राज्य जिंकले आणि इतर गडी खेळायला गेले. मला काम नव्हते. माझ्या दोन्ही मोठ्या गोट्या मी आकाशात उंच उंच फेकीत वेळ घालू लागलो आणि मग छपरीच्या सावलीत आलो आणि शर्मा तिथं जवळ उभी होती. तिनं शांतपणे मला येण्याची खून केली अशी. खेड्यापाड्यातलं वर्णन आहे, दुपारच्या सुटीतलं वर्णन आहे. आणि लेखक आपलं सगळं असं जे बालपण आहे ते आपल्याला शब्दातून उभं करतो. मी सगळं झालं म्हणते. मग तिनं म्हणते मला असा आवाज दिला, इकडे ये. अरे हिलाच आपण आज शिव्या दिल्या म्हणते, हे आपल्याला कशी काय बोलून राहिली. बालमन आहे लेखकाचं. छे, जाणं शक्य नाही. मन खोटेच म्हणू लागले. मी डरतो काय तिला असंही. अरे हिला काय भ्यायचा. मग आता ती म्हणजे द्विधा मनवस्था. पाय उचलत नव्हता. मग पुन्हा म्हणते गोटीवर फेकली, जणू काही मला ऐकायलाच आलं नाही. तिनं ये म्हटलं असं आपल्याला ऐकायलाच आलं नाही असं त्यानं केलं. पुन्हा हाक मारली तिने, गेले पाहिजे. मुलगी हाक मारते तर गेले पाहिजे. तिनं असं वारंवार म्हटलं इकडे ये, हाक गेला. तर चेहरा तिचा बेफिकीर आहे, जणू आता एक मोठा वाघ मारून आणला. मन मात्र सशासारखे. वर्णन खूप सुंदर आहे. वाकरू चोरगड्यांची जी शैली आहे कथा सांगण्याची, की वाघ मारून आणल्यावर ज्या पद्धतीनं विजय असायला पाहिजे चेहऱ्यावर, पण घाबरट सशासारखं अपोजिट विरुद्धाभास, की वाघ मारून आणलेला आहे आणि त्याचं मन कसं तर सशासारखं. तर एकीकडे काय एवढं मोठं सगळं सकाळी तिला शिव्या दिलेलं आहे आपण, आणि आज आपण मोठं स्वतःला ग्रेट समजतो आहे. पण आता तिच्याजवळ जेव्हा चालला तो लेखक तेव्हा तो घबरवून राहिला. काय करते रे बा हे, अशा पद्धतीनं गेला. काय कशाला बोलविलास, त्याचं ते आपलं नेहमीचं. तुला नीट ऐकायला येत नाही का म्हणते ती. तुला तीनदा बोलून राहिले म्हणते मी. अशा पद्धतीने ती एकदम एखाद्या सिनियर व्यक्तीसारखी अत्यंत प्रौढ अशा संस्कारक्षम एखादी आई कशी सांगते. काय म्हणते, एवढ्या वेळ मी बोलून राहील तुला दिसलं नाही का म्हणते. तुला नीट ऐकायला येत नाही काय. हा म्हणते काय, मी तुला 3 हाका मारल्या म्हणते आतापर्यंत. ही अशा रीतीने जिरवण्याची माझी ठीक आहे. मग असं काय म्हणते. बरं, मला फालतू गोष्टी ऐकायला येत नाही असंही म्हणते. मग हा मला फालतू गोष्टी ऐकायला येत नसतात. अरे पण तुझेच नाव घेत होते ना मी 2-3दा, आणि 2-3दा तुझं नाव घेतलं म्हणते. हे काय फालतू आहे काय. झालं. शब्दाच्या चिमटीत ही जी काही सलमा नावाची पोरगी आहे त्याले असं पकडते. आता मी तुझं नाव घेऊन राहिली म्हणते 3 वेळा. तू म्हणते का फालतू गोष्टीकडे माझं लक्ष नसते. मग तुझं नाव काय फालतू आहे काय. वादविवाद पटू. शब्दात पकडण्याचं जे कौशल्य आहे ते सलमामध्ये आहे. असं रे म्हणते तू. बरं म्हणते, जाऊ दे. त्या निरागस स्पष्ट हसणे तिनं सुरू केलं. अरे पण ते तुझेच नाव होते ना, ते काय फालतू नाही ना. आणि निरागस स्पष्ट हसणे. आम्ही मारलेला वाघ मेलेला होता हे लक्षात आल्यासारखं झालं. अरे म्हटलं जाऊ द्या म्हणते. आता लेखक आला. आता थोडंसं तो नरम झाला. बरं पुढे कशाला बोलवलं म्हणते. कशाला मारली हाक. दिसत नाही मला, राज्य घ्यायचं आहे माझ्यामध्ये. कशाला बोलवलं म्हणते. मी हे खेळून राहिलो ना मगापासून. घेशील रे. आणि हे गोट्यांचे राज्य म्हणते. दुसऱ्याला देता पण येते. देऊन टाक म्हणते जरासा कुणाला. तू पाहून राहिलं म्हणते 5-7 दिवसापासून तू नुसता जिंकत असतो आणि योग्यही दुसऱ्याला हरू देत, स्वतः हरत नाही म्हणते. आणि नुसतं राज्य घेत राहतो. आणि हे फुकट आहे म्हणते सगळं. बरं जाऊ दे. आता आली ती मूळ मुद्द्यावर. तिने हे जनरल चर्चा केली त्याच्यासोबत. त्याला बोलतं केलं. बरं नको देऊ. फुकटचंच आहे, देऊ नको. आज सकाळी मी येताना अभद्र का बोलता आलं ते. आज म्हणते मी जेव्हा सकाळी शाळेत येत होती तेव्हा काय बोलला म्हणते तू. आठवतं का म्हणते तुला काय बोलला, काय त्याचा अर्थ आहे का. त्यावेळी ते तयार. मी सकाळी येताना शाळेमध्ये मला अभद्र जो बोलला तो तूच होता ना म्हणते. त्यावेळी ते तयार झाले नाही. अशा वेळी चक्क नाही म्हणता माझे मन निर्ढावले. पण त्यावेळी ते तयार झाले नाही नाकबूल करायला. मग मनातला ससा थरारला आणि चेहराही त्यामुळे थोडा पडला. लेखक तिला वाघ समजतो, स्वतःला ससा समजतो, आणि म्हणून तो ससा आणि वाघ हे वारंवार दाखले आपल्यास मोडतो. तो म्हणते की आता शिव्या देणारा तर आपणच होतो, पण आता आपल्याला स्वतःला सुरक्षित सुद्धा करायचं आहे.
मग तो म्हणतो बरं ठीक आहे म्हणते, शिव्या दिल्या, मग तुला काय झालं म्हणते, तुला काय पंचायत पडली. मग ती म्हणते सलमा, म्हणजे मला तू अभद्र बोललास आणि मला पंचायत नको, मग कुणाला, तुला काय बोललास ते तरी सांग, अर्थ काय आहे त्याचा, त्याला माहिती आहे का म्हणते. लेखक मोठा आहे वयानं आणि ते सलमा बिचारी लहान आहे आणि ती त्याला झापून राहिली अशी, आणि तो चिडीची पाय सशासारखा. आणि म्हणून मग लेखकाला खरंच त्याचा अर्थही माहीत नव्हता. त्या जे काही शब्द तो बोलला सकाळी तिला, त्याचा अर्थ लेखकाला माहीत नव्हता. म्हणून माहिती आहे का म्हणते तुला त्याचा अर्थ काय आहे, चालला म्हणते मोठा, असेल काहीतरी मला माहीत नाही, बरं मी जातो म्हणते. आता लेखकाला वाटतं की इथून पयाव, कारण त्याची आपत आली होती. आता ते काय करते काही नाही, म्हणते जातो म्हणते मी, आता थांब थोडा म्हणते, का दिल्यास शिव्या, मी तर गुपचूप येत होते म्हणते. मग लेखकाला वाटलं आपण शिव्या का द्यायला हे तिला सांगूनच टाकलं. मग आता लेखकाने तिला सांगितलं, त्या दिवशी तू मला हसलीस, गोटी हुकली म्हणून. काल म्हणते मी गोट्या खेळत होतो, बाकी पोट्टे असले, तूही हसली म्हणते, म्हणून म्हणते आज मी तुला शिव्या द्यायला. मग त्यात काय झालं, मी पाय घसरून पडले नसते का हसायला आले, म्हणजे मी जर म्हणते पाय घसरून पडले असते तर तुम्ही सगळेच हसले असते ना म्हणते. एखादी गोष्ट हसण्यासारखी जर असेल तर त्याला हसणे हे नॅचरल आहे. हा कुठला आला म्हणजे तुझा स्वभाव की तुला अपयश येऊ नये आणि दुसऱ्याला कुणाला यशच मिळू नये, हे बरोबर नाही म्हणते. तर एक संस्कारक्षम पोरगी आहे, ती मुसलमान घरात वाढली, तिचं म्हणणं काय, आपल्यालाच राज्य मिळालं पाहिजे, हा जो अट्टहास आहे हा किती चुकीचा आहे म्हणते. दुसऱ्याला एखाद दिवशी हे कोणतं, दुसऱ्याला आपण यशस्वी होत राहिलं पाहिजे, दुसऱ्याला अपयशच येऊ नये, हे कोणता स्वभाव आहे म्हणते तुझा. बरं म्हणते जाऊ दे, ती हसली तर हसली, पण तू हसायला नको होते. लेखक काय म्हणते तिला, बाकीचे मुलं हसली तर हसली, तू काय झाला हसली म्हणते. असेच मी म्हणते, इतरांनी दिल्या तर दिल्याशिवाय तू मात्र द्यायला नको होत्या. हुशार आहे ते, एखाद्या वकील पॉईंटप्रमाणे ती पकडते त्याला. तो जसा म्हणते की इतर पोरांनी हसले तर चाललं असतं, तू कशाला हसली, तर तेच वाक्य घेऊन सलमा यायला म्हणते, इतर मुलांनी शिव्या दिल्या ते दिल्या, तू सकाळी मला शिव्या काय दिल्या बोल. अशा पद्धतीनं ती चिमटीत पकडते त्याला. आणि मग मी फार थोड्या दिल्या, इतरांनी तुला पुष्कळ शिव्या दिल्या, त्यांना मन म्हणते जा. अशा पद्धतीनं मग त्यांना स्वतःची सुटका करून घेतली. पण तू का दिल्या हे मुळे मला आवडलं नाही म्हणते. मी का दिल्या, तर मग का दिल्या ते सांग म्हणते तुम्हाला शिवाय. तर मग का, तर मग ते सांगते की जाऊ. आता मात्र सलमा, आता त्याच्यावर संस्कार पहा कसे करते ती. मला मुळीच आवडलं नाही म्हणते तू मला शिव्या दिलेलं. लेखक म्हणते का आवडलं नाही, तर कारण तू सुंदर आहेस, तुझी आई रोज तुझे स्वच्छ कपडे धुते आणि तू इथं ह्या दुपारी 2 वाजता म्हणते सुट्टी होते, तर इथं तू त्या मातीत गोट्या खेळू खराब करतो, घाणेरडे करतो. तुला देवाने चांगलं मन दिलं आहे, पण तू इथं खराब करतो म्हणते सगळ्यांसमोर. तुला सुंदर चेहरा आहे, पण आता तू अशा पद्धतीनं शिव्या देऊन तू तुझा चेहरा बिघडवणार. एक पहिल्या वर्गातली पोरगी त्याच्या कपड्याबद्दल बोलते, त्याच्या सुंदर मनाबद्दल बोलते, त्याच्या चेहऱ्याबद्दल बोलते, त्याच्या संस्काराबद्दल बोलते, त्याला व्यवस्थित ठोकपीट करते. लेखक नुसतं तिचं ते ऐकत राहतो आणि मग पाहत राहतो तिच्याकडे, काय पोरगी आहे बॉय, तुला माहीत आहे म्हणते. वाईट वागले म्हणजे आपले मन वाकडे होते, हे जे तिचं वाक्य आहे लेखकाला ते आत्ताही आठवलं की माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा आपोआपच त्याचं मनही वाकडं होते आणि त्याचा चेहरा खराब होतो. आणि माझे बाबा मला विचारतात म्हणते की तुझ्या शाळेत कोण कोण येतात, तर मी त्यांना तुझं नाव सांगते म्हणते, तुझं वर्णन करून सांगते, तू सुंदर आहे हे सांगते, तुझे दात सुंदर आहे, तू उंच आहे, सुंदर बांधा आहे, काळेभोर तुझे केस आहे, सगळे मी तुझं वर्णन करून सांगते म्हणते माझ्या बाबाला. आता मी त्यांना उद्या हे जाऊन सांगू काय म्हणते की तू असा अभद्र बोलतो. झाला का नाही प्रश्न निर्माण की तुझ्यासारखा सुंदर मुलगा अभद्र वाईट बोलतो, त्यांना किती वाईट बोलते वाटेल तुला. आतापर्यंत मी तुझ्याबद्दल चांगलं बोलत होते, आता मी हे जाऊन सांगू काय म्हणते का तू शिवाय देतो. आता लेखकाला वाटलं की अरे कसं काय, तो म्हणतो की बरं माझ्याबद्दल तू कधी तुझ्या आईला सांगून पहा म्हणते, तुलाही असेच सांगावे लागेल की सलमा नावाची एक मुलगी आमच्या शाळेत आहे. आता ती मी माझ्या बाबाला तुझ्याबद्दल असं असं सांगते म्हणते का असा असा मुलगा आहे, आणि आता सलमा परत त्याला म्हणते की तू तुझ्या आईला जाऊन सांग काय की माझ्या शाळेमध्ये एक सलमा नावाची मुलगी आहे आणि ती सुंदर आहे, चांगलीसुद्धा आहे, ती नेहमी हसत असते,
आमचे खेळ वगैरे ती निमूटपणे उभी असते. खेळता खेळता तिच्या वर्गात आमची गोटी गेली तर ती आणून देते, आम्हाला मदत करते. थोडी थांबली व तिच्यावरून आपली दृष्टी खाली गेली व तिच्या पायात काड्यावर सपात्या होत्या. तिची तलम अशी ओढणी लहऱ्या मारत होती. पुन्हा ती बोलू लागली, आणि हे बघा म्हणते, तू फार आवडतोस, तुझा मला खेळ तू दिसावा म्हणून तो पाहत असते म्हणते मी. आणि रविवारी शाळा बंद असली की मला फार बरं वाटत नाही म्हणते. मला आठवते, मलाही हेच म्हणायचे होते. एवढी सगळी ती सलमा त्याला त्या कोपऱ्यात नेऊन झापते आणि सांगते की हे जे तुझं वागणं आहे म्हणते, हे काही तेवढं चांगलं नाही आहे. मी तुला खूप चांगलं समजत होती आणि तू तर असा अभद्र शिव्या देतोस म्हणते. आणि माझ्या बापाबद्दल तुझ्याबद्दल मी माझ्या वडिलाला सांगते, तू तुझ्या आईला जाऊन सांग म्हणते की सलमा नावाची पोरगी आहे आणि ती वगैरे वगैरे. अशी ही संस्कारात वाढलेली मुसलमान पोरगी लेखकाला अशा पद्धतीनं त्याच्या त्या संस्कारक्षम वयामध्ये या पद्धतीनं ती नेहमी तिच्याशी बोलते. आणि पुढे पहा काय घडलं मग. सलमाने जेव्हा लेखकाच्या सगळ्या गुणदोषांचं वर्णन केलं तेव्हा लेखक थंडागार झाला वराडी भाषेत बोलत झाल्यास. आणि मग त्याला काही सुचलं नाही, आणखी ती बोलत राहते. तिचं जे बोलणं आहे ते खूप महत्त्वाचं. पुढे ती म्हणते की माझ्या बाबा म्हणतात की सलमाचे लग्न लवकर करायचे आहे. माझ्या लायक या गावात काही फार चांगली मुलं नाहीत. मला सुंदर शिकलेला श्रीमंत नवरा पाहून देणार आहेत म्हणते माझे बाबा. आता काय म्हणते, लवकरच आमचं लग्न होणार, मुलींचं काय लग्न झालं की सगळं संपलं. मग माझा नवरा शाळेबद्दल मला जेव्हा भविष्यात विचारेल, मी त्याला तुझ्याबद्दल सांगेन, तू असा आहेस, तसा आहेस, छान खेळतोस, खूप आनंद राहतो, पण माझ्यावर एक गोष्ट सांगण्याची वेळ येऊ देऊ नकोस, ती ही की तू अभद्र बोलतोस, तुझे मन मळले आहे. मी खोटे बोललेले तुला आवडायचे नाही ना, मग सर्वांचे तू ऐकतोस, राज्याचं राज्य कमावून लोकांना देतोस, मी तुझा खेळ रोज पाहते. मला एवढे दे की माझ्यावर अभद्र बोलण्याची वेळ किंवा खोटं बोलण्याची वेळ येऊ देऊ नको. घ्या. ही सलमा त्याले असं जात्यात पकडते की याच्यानंतर का तू असं काही केला म्हणते तर मी जे काही भविष्यात प्लॅन आखून ठेवले आहे ते सगळे खराब होईल ना. मी काय बोलणार, मी चुपचाप होतो म्हणते. त्यावेळी ओली माती कुंभाराच्या चाकावर आकारित होताना तिला काय वाटत असेल. सुंदर वर्णन आहे पहा. माझं वय लहान होतं आणि सलमा मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून सांगत होती. कुंभाराचं उदाहरण घेतो लेखक. कुंभार जेव्हा मडके वगैरे बनवतो, चाकं बनवतो, खबरेल बनवतो, तेव्हा त्या चाकावर जशी ओली माती आकार घेत असते तशा पद्धतीचं माझं मन त्या अशा छोट्या छोट्या सलमाच्या भेटीगाठीतून संस्कारित होत होतं. काय घडलं मग पुढे. आणखी दुसरं उदाहरण. दगडातून मूर्ती कोरली जात असताना दगडांना काय वाटत असेल, विलक्षण वेदना आणि विलक्षण संतोष झालं म्हणते. मग त्या सलमाच्या माझ्या त्या तेव्हाच्या भेटीतून जो संस्कार माझ्यावर झाला तो मूर्तीचं. दगडातून जेव्हा मूर्ती कोरल्या जात असते तेव्हा दगडाला विलक्षण वेदना होतात, पण एकीकडे त्याला संतोष होतो, आनंद होतो की त्याला उद्यापासून त्याला वेगळं अस्तित्व येणार असते. तसंच झालं म्हणते माझ्या बाबतीत. आणखीन कंटिन्यू सलमा बोलत आहे त्याच्याशी. तू आमच्या दुकानावर येतोस, माझ्या घरी काय येत नाहीस, आज येशील. हे एवढं सगळं झालं. अभद्र बोलला लेखक, हेही तिला मान्य आहे. ती नाराज नाही आहे, उलट त्याला ती हे म्हणते की तू दुकानात येतोस म्हणते आमच्या, आणि माझ्या घरी का नाही येत. तो म्हणते नाही, थोडासा त्याच्या नेहमीच्या गुरमीत आहे. म्हणते मी नामीन येत नाही तुझ्या घरी. का रे, तुला माहीत नाही माझं घर कुठं आहे, चल माझ्याबरोबर म्हणते. छे, तू मुसलमान आहेस, तू कोंबडी खातेस, बकरा खातेस, कुणी सांगितलं म्हणते तुला. माझे बाबा तर या वस्तू घरात येऊ देत नाही. तेवढीच अडचण असेल तर मग ती दूर झाली, पण तरी मी येणार नाही. मुसलमान त्यांच्या दैनंदिन जेवणामध्ये कोंबड्या बकऱ्याशिवाय दुसरं काही असत नाही, हे जे हिंदूंवर ठामपणे सांगितलं गेलेलं आहे आणि ते खरंही असेल. पण सलमाचं घराणं मात्र त्या बाबतीत थोडं निराड आहे. ती म्हणते की अशा वस्तू तर आमचे वडील घरी आणू देत नाही. म्हणजे लेखकाचे गैरसमज होते तिच्या बाबतीत की हे मुसलमान सगळे कोंबड्या आणि बकरा खाणारे आहे. मग पुढे आणखी काय म्हणते ती. बरं ठीक, जा म्हणते. एक सुंदर मुलाची त्याचे सर्व मित्र वाट पाहत आहे आणि ते पोट्टे आले मग त्याच्या सोबती. मग जा म्हणतात तू. एवढं सगळं ती दुसऱ्या दिवशी जे काही घडलं ते एवढं संस्कारक्षम होतं की लेखक पुरा थंडागार झाला. आणि ज्या मुलीला आपण साधं समजत होतो ते पोरगी तर एवढी संस्कारात वाढलेली आहे. ती आपल्या बाबतीतनी काय काय तिच्या हे योजना आहेत. पुढं काय घटना घडते पहा. दुसरी घटना
असेच म्हणून ती प्रसन्न मोकळेपणानं हसली आणि ती वर्गाकडे निघून गेली. मी परतलो. माझे राज्य कुणी घेतले याची मी चौकशी केली नाही आणि शाळेत पण मला त्या दिवशी काही फार चांगलं वाटलं नाही. म्हणजे थंडागार झाला तो लेखक. त्या दिवशी पुरा जिरला. त्याला वाटलं की आपण दुनियाभराचे कॅप्टन आहो वर्गाचे आणि आपण गोट्या खेळण्यात आणि हुतुतू खेळण्यात तरबेज आहो आणि आपणच सगळे या शाळेतले राजे आहो अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये तो होता. आणि एक सलमा नावाची पोरगी त्याचं वैगुण्य दाखवते. तो कुठं कुठं चुकला त्याला झापते आणि याच्यानंतर असं करू नको अशा पद्धतीची ताकीद देते. ते पुढं काय घटना करते दुसऱ्या दिवशी काही दिवसानंतर. आणि मग त्यानंतर माझ्या गोट्या हुकल्या तरी मी इतरांना डाव निमूटपणे आनंदाने दिले. लेखकाच्या संस्कारामुळे बदल झाला. त्यांना मग हारला तरी तो काही नाराजी त्यांना वाटून नाही घेतली. त्यात त्यांनाही मौज वाटली आणि आमचा खेळ खूप रंगू लागला. सायंकाळी एकदा शाळेमध्ये हुतुतू खेळ चालू होता. लिंबाची सावली गर्द होती. पाण्याने पाटी ओढली आणि सुरू झाला म्हणते खेळ. हुतुतू म्हणजे कबड्डीचा खेळ सुरू झाला. संध्याकाळची वेळ आहे आणि मैदान थोडं दूर होते. सलमा तिथून बरीच दूर होती. खेळ रंगात आला म्हणते. मला एका मुलानं पकडले आणि मग लक्षात आलं म्हणते यानं आपल्याला पकडलं काय. परत लेखकाचं सुरू झालं की याला आपण पकडू आता. मग मी म्हणते त्याच्याविषयी माझ्या मनात दंश निर्माण केला आणि मग संधी येताच मग त्याला पकडून जो काही त्याला गुद्दे दिले म्हणते मी. मग पाठीत त्याला चांगला रगडला. इतरांनी भांडण सोडवलं आणि मग परत खेळ सुरू झाला. लागलीच दुसऱ्या दिवशी सलमाने एकटे पकडून मला बोलवले. हे घडलं संध्याकाळी. दुसरा दिवस निघाला. शाळेत दुसऱ्या दिवशी जेव्हा सलमा आली तेव्हा त्याला परत बोलवलं. इकडे म्हणते तू खेळत होतास काल की मारामारी करत होतास. डायरेक्ट सुरू केलं तिनं. पहिल्या दिवसच्या भेटीत तरी तिनं खूप इकडल्या तिकडल्या गोष्टी विचारल्या. आता तिनं झापणंच चालू केलं. अरे तू म्हणते खेळत होतास की मारामारी करत होता. तो तर खेळ होता म्हणते तुझा कबड्डी. तू तर मारून राहिला म्हणते त्या पोराले. मग त्याच्याजवळ तेवढेच शिकायला तू खेळतोस का. पण लेखक म्हणते पण तू एकट्यानंच तू मला एकट्याला काय म्हणून राहिली म्हणते. मला त्यानं मारलं ना म्हणते पहिले. जाऊ दे म्हणते मला दुसऱ्याने अगोदर पकडून मारले ते तुला दिसले नाही. मग ती काय म्हणते पहा त्याच्यावर त्यांच्याजवळून तेवढेच शिकायला तू खेळतोस का. तू त्यांना शिकवायचे तर तूच त्यांच्याकडून शिकतोस. तू कॅप्टन आहे म्हणते वर्गाचा. त्यांच्याकडून तू शिकू नको. तुझ्याकडून ते शिकले पाहिजे. झालं तिथं सुरू. आणि ही मारामारी हे हा राग एवढा म्हणते तुझ्या चेहऱ्यावर. साधी बकरीसुद्धा आपल्यापेक्षा शहाणी असते. ती बाबडीची फांदी तोंडात धरून पालवी तेवढी अलगद खाते व काटे सोडून देते. काय उदाहरण देते ते पोरगी. ते म्हणते की अरे बकरीसुद्धा साधी म्हणते जेव्हा काट्यापाशी जाते तेव्हा काट्याचा पाला तोडून खाते बाबडीचा. तेव्हा काट्याला हात नाही लावत म्हणते. ते तिचं तोंड तिथं बकरी जर आपल्याला आपल्या सोयीचं जे आहे तेवढंच घेते आणि बाकीचं ते टाकून देते. ही जी प्राण्याची प्रवृत्ती आहे ती तुला साधी कशी काय जमून नाही राहिली. एकही काटा तिला बोचत नाही आणि आपण बकऱ्या पोसणारी माणसं पालवी सोडून काटेच का खाणार. छे हे असं नाही उद्यापासून तुझा आम्ही खेळ पाहायला येणार नाही म्हणते आणि ते तर उभं राहणार नाही म्हणते. कुणी असे म्हटल्यास कुणी अरे म्हटल्यास का रे म्हणून मला चटकन प्रतिकार करता येत असे. पण सलमाचा प्रतिकार कसा करायचा. तिच्या सामर्थ्यापुढे मुळी माझा टिकावच लागत नसे. आणि मग काय झालं म्हणते अनेक वेळा अशाच पद्धतीनं जिथं जिथं मी चुकत गेलो तिथं तिथं सलमा मला पकडत गेली आणि तिनं संस्काराचे अशा पद्धतीनं विचार मला मनावर बिंबवले त्या कोवळ्या वयामध्ये की मी अनेक गोष्टीतून बरंच काही शिकलो तिच्याकडून. असे अनेक पुढे प्रसंग येत गेले आणि ती वारंवार मला त्या सगळ्या प्रसंगातून माझं कुठं चुकते मी कसा चुकलो हे ती माझ्या लक्षात आणून देत होती. मग पुढं काय घडलं त्यानंतर माझ्या तेथील अनेकदा ती प्रतिकार करण्याची खंत अनेकदा पाळी येत नसली तरी ती माझ्यावर कधी तिने येऊ दिली नाही. त्यानंतर माझा तेथील शाळेत जीवनाचा संबंध शालेय जीवनाच्या खांबाला किंवा झाडाला टेकून उभी असलेली तिची ती कल्याणमय शुभमूर्ती मी सतत पाहिली. फुले टाकून माती सुगंधित करणारी तिची दृष्टी, कोमेजलेल्या पुष्पवल्लीवर पावसाची स्वर ओतणारे तिचे धवल हास्य आणि विधात्याने दिलेले तिचे सुंदर मन आणि रेखीव शरीर त्याच्या चरणी जसेच्या तसे काय पण आणखी विकसित विलोभनीय करून अर्पण करण्याचा निश्चय दाखवित असलेले तिचे ओठ. असं सगळं ते लेखकाला आठवतं की कशी सुंदर पद्धतीनं ती वागणूक तिची होती. पुढे म्हणते माझ्यावर खेड्यातले फार संस्कार होऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी मला तिथून काढून शहराच्या जिथं माझा मामा होता शहराकडे तिकडे त्या मामाकडे पाठवले शहरातनी. आणि मग आता म्हणते मी मामाच्या गावाला जेव्हा आलो
या नव्या मामाच्या गावाच्या या शाळेतील हे जे पडवीचे खांब आहे म्हणजे पिल्लर्स व्हरांड्याचे, ते मला आता राक्षसासारखे निर्लज्ज, विरूप आणि झाडांचे बुंदेसुद्धा भूतासारखे अशुभ दिसतात. कारण असं आहे की लेखक ज्या गावात होता त्या गावात खांबाला टिकून कोण उभं राहायचं? सलमा उभी राहत होती हसत खेळत. आणि कबड्डीचा खेळ जेव्हा सुरू असायचा मैदानात तेव्हा कडुलिंबाच्या बुंद्याला ती टेकून उभी राहायची. तर आता याही गावात म्हणते हे शाळा आहे, पण इथं आता हे मला राक्षसासारखे वाटतात आणि झाडांचे बुंदे मला भूतासारखे वाटतात. आणि जवळून उडवून दिलेल्या पाखरांच्या क्षितिजाकडे जाताना प्रतिक्षणी कमी कमी होत जाणारा तो आवाज आणि ते मधुर बोल मला अजूनही आठवतात. म्हणते अशा पद्धतीनं ही कथा इथे संपते. या कथेत काय वैशिष्ट्य आहे? कथा सुटसुटीत आहे, आखीव रेखीव आहे, अगदी 2.5 ते 3 पानाची ही कथा आहे. वामन कृष्णराव चोरघडे यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित काही प्रश्न आणि घटनांना घेऊन संस्कारक्षम वयामध्ये तुम्हाला किंवा कोणत्याही माणसाला, व्यक्तीला, जो कोणी व्यक्ती तुम्हाला तुमच्यावर संस्कार करीत असतो तो व्यक्ती तुम्हाला चिरस्थायी स्मरणात राहतो. अशाच पद्धतीचे संस्कार आपल्याही मनावर कोणीतरी कोरलेले असतात. लेखकाच्या मनावर कायम पद्धतीनं चांगले संस्कार कोरणारी सलमा नावाची मुसलमान मुलगी लेखकाच्या कायम लक्षात राहते आणि त्या सलमाचं वर्णन, तिची व्यक्तिरेखा लेखकानं हुबेहूब अत्यंत ताकदीने, अत्यंत शब्द सामर्थ्याचा उपयोग करून सुंदर पद्धतीनं वर्णन केलेली आहे. अत्यंत जबरदस्त पद्धतीनं या कथेचे प्रसंग आणि वर्णनशैली आहे. आणि इथे आपण आजचं हे लेक्चर थांबूया. आज उपस्थित सर्व या ऑनलाईन लेक्चरला जे विद्यार्थी आहे या सर्वांचे मी स्वागत करतो. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून त्याचे जे फोटो आहेत ते सगळे व्हॉट्सअपवर पाठवावे. आणि सर्वांचे आभार. उद्या आपण दुसरी शेवटची कथा शिकणार आहोत. धन्यवाद.